हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर अभी के ब्लॉग में आपका स्वागत आहे। आणि आता चाललो आम्ही अक्कलकोटला। बाकी तुम्ही फर्स्ट पार्ट बघितलं असेल, हा सेकंड पार्ट। चलो निघालो होतो। स्वागतची स्कूटी इथे आहे। ए स्वागत, स्कूटी साईडला काढ तुझी, स्कूटी साईडला काढ तुझी, तुझी येते। आता आम्ही सोलापूरला, सोलापूरशी अक्कलकोट फक्त 40 किलोमीटर आहे। तर पोचू आम्ही 1 तासामध्ये। आम्ही या भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये होतो। खूप मस्त असा लॉज होता, म्हणजे तिथली माणसं खूप भारी होती। इथे राहू शकतो तुम्ही। हा आहे सोलापूरमध्ये भाग्यलक्ष्मी लॉज। ओके, पैसे पण एवढे नाही जास्त। ओके ओके। तर श्री स्वामी समर्थ। जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही। जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही। स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी। स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी। सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी। सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी। उन्हामध्ये साव गाईस, तर पोचलो आता स्वामींच्या नगरीत अक्कलकोटला। स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी। फुल गर्दी, फुल गर्दी। स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी। वेदनेचा अंत स्वामी। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी। घाव आपले घेतो मी पाठी, जखमा माझ्या स्वामी। स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं। सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात, दिसली मला एक वाट। पायी चाललो, पाय पोची अक्कलकोट, डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी। श्री स्वामी नाम होतं ध्यानी। दुनिया होती शानी, तुडवलं पायाने। देव माझ्या सोबत होते नेहमी आईवानी। स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली। परिस्थिती बदलून दुनिया मला धावली, साथ तुमची भावली। वाट मला घावली, सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली। उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी। वेदनेचा अंत स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी। वेदनेचा अंत स्वामी। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट। अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट। स्वामी नाम घेता ओठी। तर गाईज, आता दर्शन घेऊन निघालो मस्तपैकी बाहेर। आमचं दर्शन खूप छान झालं। आता प्रसाद वगैरे घेऊन आलो बाहेर। आता निघतो नाश्ता करायला, कारण का खूप जास्त भूक लागले। नाही रे, इकडे रात जागा आहे रे शिल्लक। तो किल्ला काय का माहिती। गाईज नाश्ता करायला थांबलो गाईज, नाश्ता। आणि आलेत गोंडा भाजी। तर गाईज, आता आम्ही थांबले आहोत ब्लँकेट घ्यायला। निलेश दादाला ब्लँकेट घ्यायचे काही, ते बघतात तिकडे, मी इकडे थांबलोय। मी थोडा कंटाळलोय आता। खूप मासे होते, पण आम्ही घेतले नाही, कारण का आम्हाला जायचं आता पंढरपूरला ना, म्हणून घेतले नाही।
शिव पोरांना पब्लिक सिटी विठ्ठल जय हरी विठ्ठल पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठल तुका म्हणे माझा विठ्ठल देवा कृपामयी पंढरीचा राया तर आलो गाईज आता पंढरपूरला. तर गाईज कुठल्या पण वारी या गर्दी मला भेटणारच. आता मी थोड्याच वेळाने श्रीचे दर्शन घेऊ. तर बघू तुम्हाला दाखवण्याचा चान्स भेटला तुम्हाला 100% तुम्हाला पण दर्शन देऊ. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पंढरीनाथा पांडुरंगा विठ्ठल पंढरीच्या नगरी तो उभा तर काही आता श्रींचे पण दर्शन झालेलं आहे एकदम मस्तपैकी. आम्ही मुख दर्शन घेतलं, निघालो बाहेर. आता पुढचं प्लॅन तुम्ही बघा काय होतंय ब्लॉग मध्ये. पंढरपूर आज जाम आहे गाईज, जाम आहे. फुल तयारी चालू आहे इथं गोविंदाची. नुसत्या शार्प्या. तुका म्हणे माझा विठ्ठल देवा कृपामयी पंढरीचा राया म्हणे माझा विठ्ठल देवा कृपामयी पंढरीच्या राया विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तर काहीच आम्ही निघालो कारण का आमच्याकडे जास्त टाइम नाही आहे. प्रसाद वगैरे घेतला, बाकी आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो. गाईज आता देवांचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. तर गाईज आता जेवलो मस्तपैकी, मन सुक्त एकदम. हा खूप बरं वाटलं. हॉटेल मार्तंड. घर जाते अभी, घर के दिशे में जाते सीधा. चलो बांदिल पादरा. नुसता धुरांड्या सोडतोय. एक तरी माणूस असतो ग्रुप मध्ये, तो धुरांड्या सोडणारच. ना आमच्या ग्रुप मध्ये हो धुरांड्या धनगर बघ. तुका म्हणे माझा विठ्ठल देवा कृपामयी काही तिकडे पाऊसच नव्हता आणि आल्या लोणावल्यामध्ये भयानक असा पाऊस लागलाय. आपल्याकडे पाऊस भयानक असतो. त्याला काय आता सोडला आणि मी पोचलो घरी. आणि मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला, जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय, लव यू.